भावांनो, आज ना गुगल मॅपने आपल्याला चांगलीच जिरवली आहे. गुगल मॅपने अशा ठिकाणी आपल्याला आणून सोडलं आहे ना. अरे म्हणजे नक्की मी चाललो आहे कुठे मला हेच कळत नाही आहे. मी चाललो आहे हरिहरेश्वर बीचला आणि मला हा बाय गुगल मॅप जंगल फिरवतो आहे. लिटरली तुम्हाला दाखवतो थांबा. हा आहे रस्ता. ह्या रस्त्यावर कुठे तुम्हाला काय दिसतंय का? काहीच दिसत नाही आहे. म्हणजे आपण डे 3ची ट्रिप सुरू करूया. आज जरा लेट झालं आहे. आपण 6ला नाही निघालो. मला बाबा आरामशीर पूर्ण नाही झालेली सो पूर्ण करून निघूया. सो वाजलेत आता 9 वाजले. सो आरामात आता सुरू करू राईड आणि मस्तपैकी जेवढं पॉसिबल तेवढं लवकर कवर करू आणि मग तिथूनच आपण मुंबईला जाणार आहोत. चला आता आपण निघूया इथून. फायनली आता निघतोय. इथून जायचं आहे पन्हाळे काजी केव्सला. फर्स्ट आपला पॉईंट आहे तो. सो अर्धा पाऊण तास लागेल जायला. तर पटकन गाडी लोड करूया आणि निघूया. ते ओपन आहे का? काय खालचं? ते लॉक आहे. चल मग तुम्ही अजून तू आहेस ना आरामात. चालेल मम्मीला सांग मी गेलो म्हणून. चल भेटू मग मुंबईला. बाय. घेतले मी सगळे मोबाईल. हां मोबाईल घेतला. हां हां. आता आपण पन्हाळे केजीला चाललो आहे. पन्हाळे केजी ना 25 किलोमीटर आहे लाडगरपासून. सो किमान पाऊण तास तरी लागेल. बघू आता किती टाईम लागतो आहे. कारण का आपल्याला तिथून परत उलटं यायचं. कारण का थोडा ना प्लॅन आपला चुकला आहे मित्रांनो. हे ठीक आहे थोडा रिवर्समध्ये. कारण का लाडगर आणि लाडगरच्या आधी दाभोळ आणि लाडगरच्या मध्ये पन्हाळे केजी केव्स आहे. पण मी रूट पकडताना लाडगर स्टॉप होता आणि त्याच्यानंतर मग पन्हाळ केजी केव्स यानंतर बाकीचे बीच असा प्लॅन केलेला. सो तो थोडा मिसमॅच झाला आहे बट चालतं काही प्रॉब्लेम नाही. काहीतरी इंटरेस्टिंग हवंच. सो तसं झालं ते. आणि नाही बोललात तरी एक मिनटं आपण जरा रूट चेक करूया कारण का रूट महत्त्वाचं आहे. ओके. तर तो तसा रूट आहे आपण मारणार आहोत तो. पण ना मित्रांनो थोडं ना असं वाटतंय ना जरा लवकर निघाला तर बरं झालं असतं. 6 वाजता जो आपला 2 दिवस आपण टाईम परफेक्ट फॉलो करतो ना जर तो केला असता ना तर बरं झालं असतं. एक तर 9 वाजलेत आणि गरमीनं चालू झाली. ऊन आता डोक्यावर यायला चालू झालं आहे. सो असं वाटत होतं की बरोबर टाईम टू टाईम निघालं असतं ना बरं पडलं असतं. बट ठीक आहे चला बघू आता काय सीन होतो आहे तो. गावातून राईड करायला ना एक नंबर मजा येते भावांनो. काय पण बोला. रस्ते ना थोडे आहेत जुने रस्ते आहेत बट त्यांची कंडिशन आत्ता पण भारी आहे आणि त्यामुळं राईड करायला एक फट्टे मजा येते फट्टे. आत्ताच ना राईट साईडला एक मंदिर बघितलं. एकदम आतमध्ये फक्त त्याचा ना कळस दिसत होता. क्लास क्लास वाटत होता मंदिर ते. बघा काजी बघा काजीची झाड आहेत पण काजीच नाही आहेत. थोडा तर मित्रांनो आता आपण फायनली पन्हाळा केजी केव्सला पोहोचलो आहे. हे बघा
इथे केव्ज सुरू होते आणि इथून एंट्रन्स आहे. सो चला आता व्हिजिट करूया आपण मस्तपैकी. बघा असे मस्त रूम्स बनवलेत हे राहण्यासाठी असे. तर मित्रांनो ही लेणी आहे ना 1960 साली ना संशोधनात आली. इथले गावकरी जे होते, नाव सांगितलं जाधव करून आहेत, त्यांनी ही शोधली. त्यांना शेती करताना नांगर लागला आणि त्याच्यानंतर ती संशोधनात आली. सो त्याच्यानंतर आर्किटेक्चर जे असतात त्यांनी येऊन संशोधन केलं आणि त्याच्यानंतर ही म्हणजे सर्वांसमोर आली की बाबा ही ते लेणी आहे करून. सो तुम्हाला मी दाखवतो. इथून जो पोर्शन चालू होतो ना इथून बघा फूडपर्यंत खूप मोठी लेणी आहे ही. इथे तुम्हाला इथे जसे फर्स्ट होते तसेच इथे तुम्हाला रूम्स भेटतात आहे. आणि हे बघा हे मोठे मोठे स्तंभ आहेत वाटतं, ते तुटून खाली पडलेले आहेत. सो पुढे पण ते जे होते इथलेच आहेत. ते बोलले की पुढे खूप सारं बघायला आहे, सो आपण पुढे जाऊया. लेणी खूप सुंदर आहे आणि ही पूर्ण पहिली ना ढाकलेली होती, म्हणजे पूर्ण याच्यावर माती होती. सो जेव्हा संशोधनात आली त्याच्यानंतर ही पूर्ण अशी पूर्ण साफ, म्हणजे जिथली माती आहे ना पूर्ण काढून साईडला केली आणि त्याच्यानंतर ही लेणी अशी ओपन झाली आहे. आणि हा जो लेवल आहे ना हा त्याच्यानंतर बनवलेला आहे, कारण का इथे माणसांना येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी. सो हे नंतरचं बांधकाम आहे. बट ही जी लेणी आहे ही 2ऱ्या ते 14व्या शतकातली मानली जाते. एवढी जुनी लेणी आहे ती. सो इथलं वातावरण सुंदर आहे मित्रांनो, जरा प्रसन्न वाटतं, भारी वाटतं. म्हणजे आजूबाजूला ना पूर्ण झाड आहेत आणि वन साईड लेणी आहे. सो बरं एकदम क्लास व्ह्यू आहे आणि खूप भारी वाटतं. प्लस आपल्याला त्या काकाने ना अजून कुठेतरी सांगितलं तिकडे पुढे काहीतरी आहे. सो आपण तिकडे बघूया ते. चला. सो मित्रांनो असे व्ह्यूज आहेत ना ते क्लास आहेत. आणि ही लेणी खूप मोठी आहे, फूडपर्यंत, अजून पण फूडपर्यंत आहे. ना भिंतींवर बघा असे शिल्प कोरलेले आहेत आणि हे आसन करताना इथे बघा ह्या साईडला एक आहे, इथे एक आणि इथे एक. सो भिंतीच्या बाहेर पण तुम्हाला दाखवतो, भिंतीच्या बाहेर पण आहे हे बघा. ते गणपतीची मूर्ती मला असं गणपतीची मूर्ती वाटते, बट ती पूर्ण हे झाले त्यामुळे कळण्यात येत नाही नक्की कोणती आहे. बट असं मला वाटतं की गणपतीची मूर्ती असावी. आणि प्लस इथेही कोणती तरी मूर्ती आहे, त्याची ती म्हणजे अशी तुटलेली आहे वाटतं पूर्ण. सो साईडला ती ठेवून दिलेली आहे. ही लेणी जरा आतमध्ये आहे, त्यामुळे जरा मी आलो आता लाडगरवरून 25 किलोमीटर आतमध्ये आहे. सो लगेच कळण्यात येत नाही, बट मस्त आहे. मला वाटलं नव्हतं पब्लिक असेल इथे, बट होती पब्लिक. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. हे पूर्ण दगडामध्ये कोरलेले हा जो डोंगर आहे, वरती घरं आहेत. तुम्ही बघू तुम्हाला दिसेल ना, तर डोंगराच्या वरती घरं आहेत, कारण का साहजिकच आहे इथे ही लेणी आहे त्यामुळे त्याच्या आधीची घरं असतील ती. बट वरच्या साईडला पूर्ण घरं आहेत आणि इथे खाली तुम्हाला लेणी आहे आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहे. हे बघा इथे एक मस्त असं स्ट्रक्चर आहे. सो नक्की काय ते आयडिया नाही, पण भारी वाटतं. खूप जुनं आहे, साहजिकच आहे. 2ऱ्या ते 14व्या शतकातली मानली जाते, त्यामुळे ह्याचे जेवढे अवशेष आहेत हे खूप जुने आहेत. त्यातलं हे एक आहे, बनवलं आहे बघा, दगडातून पूर्ण कोरलं आहे आणि भारी अजूनही तसंच तसंच आहे. सो सध्या इथे एवढी संपली आहे, आता वाटतं पुढे पण आहे. तिथे बघा तिथे ना मंदिरा टाईप आहेत.
जशी आपल्याला माहिती आहे तर पुढे गणपतीची मूर्ती प्लस पूर्ण दगडांवर रामायण कोरलेलं आहे. बघूया आपण. मला इथे भारी काय वाटतं माहिती आहे, ह्या निसर्गामुळे भारी वाटतंय. कारण का ज्या लेणीला निसर्गाची साथ भेटली आहे ना, अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही कधी या, तुम्हाला एनी टाईम इथे सावली भेटेल. आंब्याची झाडं आहेत मोस्ट ऑफ तरी. सो कधी या, तुम्हाला निसर्गाची साथ या लेणींसोबत आहेच. सो ते एक भारी वाटतंय. सो आता तुम्हाला इथे एक दाखवतो. हे बघा, हे पूर्ण पडलं आहे पण इथे कोरलं आहे. इथे विष्णू आहेत आय थिंक. सो आणि वरती नाग आहेत, ज्यांचे 5 फणे असतात ना, त्यांचे नाग आहे. हे बाजूला मंदिर आहे पूर्ण. हे पूर्ण दगड पडला आहे, तो उभा होता तो पूर्ण पडला. विचार करा कसं कोरलं असेल. हो हो, अजून खूप आतमध्ये लेणी आहे. म्हणजे बघा केवढी मोठी लेणी आहे. हां ओके, हां इथे हे जे आहे ना हे बंद केलं आहेत. ह्याचं कारण मला आत्ता कळलं की ह्या रूममध्ये ज्या मूर्त्या होत्या तुटलेल्या आणि त्या ठेवल्या, त्यामुळे हा रूम बंद करून ठेवण्यात आला आहे. सो हा इथे आहे. पुढे पण अजून खूप काही आहे. लेणी खूप मोठी आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप मोठी. आणि बाजूला ही नदी आहे, ही कंटिन्यू. तुम्हाला आत्ताच बोललो ना, या लेणीच्या सानिध्याला निसर्ग आहे. इथे नदी आहे आणि तिथे आंब्यांची म्हणजे पूर्ण झाडं आहेत. ती आंब्यांची का असो ना दुसरी बट आहे. सो एक बेस्ट सिनारिओ भेटतो. बाजूला लेणी, पूर्ण एंट्रन्सपासून एंडपर्यंत तुम्हाला झाडं भेटत आहे आणि बाजूलाच नदी आहे. क्लास, एक नंबर व्ह्यू आहे. सो आता आपण थोडं अजून पुढे आलो. आता आय थिंक सो पुढे पण आहे. आधी इथे बघूया. सेम तशीच कोरलेले आहेत. आणि इथे काहीतरी थोडं युनिक आहे, वेगळं आहे. हा दगड वरतून पडला आहे खाली, बट साईडने जायला रस्ता आहे. आणि जे हे आहे ना हे महत्त्वाचं आहे. इथे आपलं रामायण पूर्ण कोरलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ते पण कुठे कोरलं आहे, वरती, म्हणजे जे आपलं छप्पर बोलतो ना त्याला कोरलेलं आहे. सो तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. हे बघा, हे पूर्ण इथून असं हे सुरुवातीला आहे. जे आहे ना हे मेन आहे. हे बघा, हे पूर्ण वरती छतावर हे रामायण कोरलेलं आहे. प्लस हे तुम्हाला हे मंदिर दिसू शकतं. हे मंदिर आहे, याच्यात मूर्ती नाही आहे. बट भारी बघा किती, म्हणजे दगडामध्ये कोरलं आहे, किती अप्रतिम आहे. इथे ना खूप भारी शिलालेख बनवले आहेत. प्लस ते आपलं महाभारत रामायणचं जे तुम्हाला आता दाखवलं मी, ते व्यवस्थित कोरलं आहे. किती सुंदर असं कोरलं आहे ना मित्रांनो. प्लस इथेही बघा, इथेही व्यवस्थित शिलालेख कोरलेले आहेत. ओ हो मित्रांनो, हे बघा, गणपती बाप्पा. मित्रांनो जे शिलालेख आहे त्याच्या बाजूलाच हा गणपती मस्त बघा किती कोरलेला आहे पूर्ण दगडांमध्ये. आणि हा कोरलेला त्या टायमाला जेव्हा हे शिलालेख बनलं त्या टायमाला. किती सुंदर आहे. हे कलर काम माझ्या मते आत्ता केलं असेल, बट जी शिलालेख आहे कोरला आहे हे त्या टायमालाच आहे. ते आतमध्येही त्याच पद्धतीने रूम्स आहेत व्यवस्थित. मित्रांनो गरम ना फट्टे होत आहे, खूप म्हणजे खूप होत आहे. तुम्हाला दिसत असेल एवढं गरम होतं आहे. जरा आपण लेट आल्याचे ते का हे आहेत परिणाम आहेत. बट ठीक आहे, लेणी बघून जरा बरं वाटतं. आणि लेणी ना खूप आहे, खूप मोठी आहे, लांबपर्यंत आहे. त्यामुळे जरा आपण मोबाईल पण जाम हिट झाला. सो तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो परत. ही अशी तिकडून जी सुरू होते ती इथपर्यंत आहे. प्लस अजून इथून पुढे आहे. सो इथून पुढेही जाऊया.
इथे आपण चाललो आहे पुढे. मला वाटत तर नाही लेणी आहे करून, बट रस्ता आहे. सो रस्ता असल्यामुळे जरा जाऊन पुढे बघून येऊया. हाय पुढेही दिसतंय काहीतरी शिलालेख आहेत. सो त्याला बघूया आपण. हे पाणी जाण्यासाठी आहे आणि हे शिलालेख तिथे एंड होते, इथे संपते. हा शेवटचा केव्स आहे. इथे आपला नंदी बैल याची मूर्ती तुटलेली आहे पूर्ण. हे पण काहीतरी होतं, पूर्ण तुटलं. मंदिर टाईपच असेल या शिवलिंग असेल, बट दिसत नाही आहे. कारण का आपली नंदी बैलाची जो फेस असतो तो नेहमी शिवलिंगकडे असतो. हे बघ, इथे ही भिंती पूर्ण प्लेन आहेत. जसे मध्ये शिलालेखवर कोरी काम होतं, बट इथे नाही आहे. इथे पूर्ण प्लेन्स आहेत. अप्रतिम असे दगडामध्ये कोरलेले आहेत. इथे शिवलिंग होतं, बट ते बघा तुम्हाला दिसतंय का? हां, इथे विष्णूची मूर्ती आहे वाटतं. हाही दगड वरतून खाली पडलाय. आणि हा जो रस्ता आहे ना, हा नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे इथून. सो एकदा चला जाऊन बघूया. डायरेक्ट हा रस्ता नदीमध्ये. हा मगर आहे इकडे, का बोलतो? तर आता एक लहान मुलगा भेटला. तो बोलला ही छोटी नदी आहे, बट ह्या नदीमध्ये मगर्स आहेत. सो वरती चालू, जाऊन दे, रिक्स नको. म्हणजे खूप सुंदर आहे. सो बरं वाटलं विजिट करून. बट सध्या गरमीमुळे जास्त कंटाळा आला आहे. आता तिथे जाऊ. कारण का ही नाही बोलत ना, 500 मीटर माझ्या मते असेल लांब अशी पूर्ण. तिथून इथपर्यंत जो आहे ना, पूर्ण 500 मीटरचा आहे. एवढी मोठी केव्स आहे, खूप सुंदर. सो नक्की तुम्ही कधी आलात ना मित्रांनो, तर एकदा विजिट द्या. व्यवस्थित आहे आणि बघण्यासारखी आहे. खूप म्हणजे खूप बघण्यासारखी आहे केव्स. आणि मला हा जो निसर्ग आहे ना, तो जास्त आवडला आहे. आणि त्याच्यापेक्षा केव्स, कारण का दोघांचं सोबत असणं हे खूप युनिक आहे. कारण का कोणत्याच केव्सच्या बाजूला मी आजपर्यंत नदी नाही बघितले. असली तर मला माहीत नसेल, ती वेगळी गोष्ट आहे. बट माझ्या लाईफमध्ये मी बघितले फर्स्ट टाईम केव्स आणि बाजूला नदी आणि सोबत निसर्ग. एक नंबर असा. तर मित्रांनो, आपले 15 kg केव्स ना कंप्लीट झाले. आता इथून निघतो आहे हरिहरेश्वर बीचला. सो चला लवकर निघू, कारण का वाजले आता 11:15. म्हणजे आपण 11:15, 12, 12:30, पावणे 1पर्यंत हरिहरेश्वरला बीचला पोचू. सो लेट्स गो भावानो. जाम थकलो आहे, गरमीमुळे ना फुल उदास झाले. चला. काय घ्या आता आपण इथे थांबलेलो नाश्ता करायला. मला आता भाऊ आणि काकी भेटल्यात. आपण इथे आता ना वडापाव ना, आपण बुर्जीपाव खाल्ला. पण बुर्जीपाव मस्त होता, टेस्ट होता बुर्जीपावला, खूप मस्त होता. काढला काय? हे बघा, हा वडापावचं शॉप आहे. फेमस वडापाव आहे, समर्थ कृपा वडापाव सेंटर. चला, थँक्यू. हा नक्की नक्की. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करायला थांबवलेलं ना, ते मस्त माणसं होती. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, प्लस त्यांची पण आपण व्हिडिओ काढले आहे. सो बोलतात फेमस कर. नक्कीच आपण त्यांना फेमस करणार आहोत. आणि तिथला भुर्जीपाव ना टेस्टी होता, खूपच टेस्टी होता. बरं वाटलं, पोट भरलं खाऊन, मस्त होता.
सो त्यांना आपण बाय केलं आणि आता निघालो आहे हरिहरेश्वर बीचच्या दिशेने. सो लवकरच आता आपण हरिहरेश्वर बीचला पोचू. मित्रांनो गुगल मॅप पण आपली ना मजा घेतो. हा सेकंड रस्ता आहे. काल की परवा पण असाच चांगले रस्ते सोडून खराब रस्ता दाखवतो आणि आत्ता पण तेच गेलं आहे. 3 रस्ते होते आणि 3 रस्त्यांपैकी गुगल मॅपने आपल्याला हा रस्ता दाखवला आहे. तो बघा किती भारी रस्ता आहे. हा फुल ऑफ रेडिंगची माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतो आहे गुगल मॅप. लवकर पोहोचवण्याच्या नादामध्ये गुगल मॅप आपल्याला कोणते कोणते रस्ते दाखवतो काय माहीत. सो फुल माझी आता लेह लडाखची ऑफ रोडिंगची प्रॅक्टिस चालू आहे. काय खरं नाही आहे. फुल ऑन रेडी पोझिशनमध्ये. उद्या लगेच सकाळी उठून मी लडाखला जाऊ शकतो एवढी माझी प्रॅक्टिस झालेली आहे. वाह वाह क्या रस्ते है भाई साहब. भावांनो आज ना गुगल मॅपने आपल्याला चांगलीच जिरवली आहे. अर्धा 1 तास नेट नव्हतं. सो कसं तरी करत कुठेतरी घुसलो. अर्धा पाऊण तास विदाऊट नेट. रस्ता तर माहीत नव्हता. जो भेटेल तिथे घुसत होतो. इन विन लास्टला जर रेंज आली तिथे सर्च केला. गुगल मॅपने अशा ठिकाणी आपल्याला आणून सोडलं आहे ना. अरे म्हणजे नक्की मी चाललो आहे कुठे मला हेच कळत नाही आहे. मी चाललो आहे हरिहरेश्वर बीचला आणि मला हा बाय गुगल मॅप जंगल फिरवतो आहे. लिटरली तुम्हाला दाखवतो थांबा. हा आहे रस्ता. ह्या रस्त्यावर कुठे तुम्हाला काय दिसतं आहे का? काहीच दिसत नाही आहे. लवकर सोडण्याच्या नादामध्ये भाई गुगल मॅप कुठेही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो लिटरली. छान कंटाळा आहे उंतरून आणि आज पाय आणि हात दोन दुखायला लागले गाडी चालून. जस्ट आपण थोडा रेस्ट घेतला आहे. अजून टोटल 21 किलोमीटर जायचं आपल्याला हरिहर बीचला. टोटल 21 किलोमीटर आहे. तर बघू किती टाईम लागतो. 21 किलोमीटरला दाखवते 40 मिनटं. कदाचित 1 तास 1.25 तास पण लागेल. गाडी हळू चालवतो. सो आरामात जाऊया. तर मित्रांनो आता आपण वेशी बांग मांडवीला आलो. आपल्याला हरिहरेश्वर बीचला जायचं आहे. सो समोरूनच आता फेरी येते आहे. हे बघा जेटीवर आपण आता थांबलो आहेत. सो फेरी तिथून येते 5 मिनटात येईल इकडे. सो आपण आता त्या साईडला जाऊ आणि समोरचा बीच तो बांग मांडवीचा आपला हे आहे फेरी पॉईंट आहे. आणि हा जो आहे हा वेशीचा तिकीट काउंटर आहे. आणि ह्या साईडला तुम्ही नजारा बघू शकता. क्लास आहे एक नंबर असा. तर मित्रांनो आता आपण निघालो फेरीमधून आणि आपली ही आपल्या 3 दिवसाच्या राईडची शेवटची फेरी होती. सो आता इथून डायरेक्ट बाय रोडच आहे. सर्व जो पण रूट आहे बाय रोडच आहे. आपण ऑलमोस्ट हरिहरेश्वर बीचच्या आसपास पोचलो आहोत. मित्रांनो बाजूची झाडं आहेत ना ती बघा क्लास वाटतात. तर मित्रांनो आपण आता हरिहरेश्वर बीचला पोचलो आहे फायनली. जरा इथे गाडी लावूया पार्किंगला. नको मला कुठे नाही जायचं. मित्रांनो आता ना आपण फायनली हरिहरेश्वरच्या बीचला पोचलो आहे. ह्या टायमाची रनिंग आहे ना खूप झाली आहे. बट नजारा बघा तुम्ही क्लास आहे बीचचा.
भारी वाटतं बीचला येऊन. आणि इकडे आपलं हरिहरेश्वरचं मंदिर पण आहे. ते समोर दिसतंय ना, हे आपलं हरिहरेश्वरचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपली आता कोस्टल राईड ऑलमोस्ट पूर्ण होत आली आहे. कोस्टल राईड करताना आपण जे पॉईंट्स निवडले आहेत ना, तो जास्त वेळ आपण तिथे थांबत नाहीत. विजिट करतो आहे, थोडा फिरतो आहे, एन्जॉय करतो आहे आणि लगेच निघतो आहे. कारण का आपल्याला दिवसामध्ये 4 पॉईंट तरी कंप्लीट करायचे आहेत. त्या हिशोबाने आजचा 3रा दिवस आहे आणि सो आजचा हा सेकंड स्पॉट आहे. याच्यानंतर अजून 2 बीच आहेत, ते आपल्याला कवर करायचे आहेत. सो आपण जास्त कुठे फिरत नाही बसत, थोडा बीच विजिट करतो आणि तिथून परत आपल्या राईडला सुरुवात करतो. सो हे मंदिर आहे इकडे. हे मंदिर आहे आणि बीचचा जो परिसर आहे ना, तो जरा मस्त आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो परत एकदा, कारण का बरं वाटतंय. आता नाही बोललं तरी 2-3 तासाची रनिंग झाली. त्यानंतर बीचला येऊन जरा विजिट केलं ना, जरा बरं वाटतंय मित्रांनो. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपला हरिहरेश्वर बीच थोडाफार फिरून झालेला आहे आणि आता आपण इथून निघतो पुढच्या बीचला. आणि ना, तो एक पॉईंट आहे ना, तो क्लास आहे. बट आता सध्या आपण तिथे जाणार नाही आहे, कारण का ना तेवढं वरती चढायची ताकद नाही आहे. फुल राईड करून, कारण ना राईड करून खूप थकलो आहे. कंटिन्युअसली राईड करतो आहे आपण. कोस्टल राईड आहे, सो त्यामुळे सध्या आपण जेवढं पॉसिबल आहे इझी राईड आता करणार आहे. कारण का आपल्याला आता इथून 2 बीच करून डायरेक्ट मुंबईला जायचं आहे. ती डायरेक्ट 300-350 नाही 250 किलोमीटरच्या आसपास ती राईड असेल. सो त्यामुळे आता सेकंड बीचला जाऊया आणि तिथून मग आपला लास्ट पॉईंट करूया. चला. सो बीच तर तुम्ही बघितला, किती मस्त आहे बीच. तर तुम्हाला कधी टाईम भेटला तर तुम्ही पण इथे विजिट करा नक्की. तर चला जाऊया आता सेकंड बीचला, डायरेक्ट सेकंड बीचला जाऊया मित्रांनो. आणि तसं बघायला गेलं ना मित्रांनो, हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय ना, हा जरा फिरून रस्ता आहे. कारण का हरिहरेश्वर बीच आणि श्रीवर्धन बीच हे लांब नाहीच आहेत. बट मेन काय, मध्ये नदी आहे, त्यामुळे तो असा फिरून रस्ता आहे. त्यामुळे तो 22 किलोमीटर आपल्याला जावा लागतो फिरून. सो इट्स ओके. त्यामध्ये आपली परत एक राईड एक्स्ट्रा होते आणि मजा येते आपल्याला. तर चला लवकर आपण पोचूया श्रीवर्धन बीचला. कारण का हरिहरेश्वरला मी एकदा येऊन गेलेलो, श्रीवर्धनला नाही आलेलो. सो मला तो बीच बघायचा आहे, तो कसा आहे तो. तर मित्र हो, आता आपण पोचलो आहोत कुठे, थांबा दाखवतो तुम्हाला कुठे. तर हे बघा, हे आहे श्रीवर्धन बीच. अप्रतिम आणि एक नंबर असा बीच आहे. मला सर्वात बेस्ट आवडलेला हा बीच आहे. क्लास, एक नंबर. भारी बनवला हा स्टॅच्यू, खेकड्याचा बनवला स्टॅच्यू, एक नंबर बनवला भावांनो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जेवढे बीच विजिट केले आहेत ना, अगोदरचे स्टेटमेंट सोडून द्या, आत्ताचा बीच आहे ना सर्वात भारी आहे. व्यवस्थित मेंटेन केला आहे आणि सर्वात म्हणजे क्लीन बीच मी बोलू शकतो. आत्तापर्यंत जेवढे बीच विजिट केले ना, त्याच्यामध्ये हा बीच पूर्ण क्लीन आहे, पूर्ण क्लीन. मला दाखवतो, मी स्वतः डोळ्याने बघा किती क्लीन होतो.
हा बघा टोटली क्लीन आहे आणि वरती असं एकदम फिरायला पण व्यवस्थित बनवलं आहे रस्ता. तुम्ही तेवढा पूर्ण एरिया फिरू शकता व्यवस्थित. सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त. इथे घोडागाडी किंवा घोड्यावर पण तुम्ही बसू शकता. पावणे 5 झालेत. इथून मित्रांनो बघा काय सीन दिसतोय भारी. खूप मस्त असं ना इथे बनवलंय. तुम्ही इथे फिरू शकता, बसू शकता, लहान मुलं खेळूही शकतात. व्यवस्थित प्रॉपर एक फुटपाथ बोलू शकतो आपण त्याला. पब्लिकसाठी व्यवस्थित अरेंजमेंट केली आहे आणि प्लस असा शिड्या पण आहे तिथून फोडून तुम्ही दिसू शकता खालती उतरायला. खूप मस्त बनवलं आहे पब्लिकसाठी, भारी. आणि सर्वात बेस्ट बीच मला वाटला कारण का ना तुम्हाला कुठेही कचरा दिसत नाही या बीचला, कुठे म्हणजे कुठेच नाही. आणि तेवढा क्लीन ठेवला आहे. प्लस वरती जे सिटिंग अरेंजमेंट आणि पब्लिकसाठी बनवलं आहे ना, तोही एरिया नीट अँड क्लीन आहे मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपला श्रीवर्धन बीच पण फिरून झाला आहे मस्तपैकी. तर चला आता आपण आपल्या लाटच्या डेस्टिनेशनला जाऊ मस्तपैकी दिव्या आगारला. तर चला लगेच निघूया, लगेच लगेच लगेच. भावांनो हा जो बीच आहे ना हा असाच पुढे होऊन तिथे संपतो. बट इथून दिव्या आगार बीचची सुरुवात होते. सो मेन बीच आहे ना तो पुढे आहे. हा त्याचा एक छोटा पार्ट आहे बट क्लास दिसतोय. हा पण क्लीन आहे भावांनो. मला क्लीन बीच ना मला जाम आवडतात आहे. क्लीन बीचला ना फिरायला खूप बरं वाटतं. मित्रांनो हा सनसेट आहे आपल्या राईडच्या शेवटच्या दिवशीचा दिव्या आगारचा. कसा वाटतो सनसेट मला नक्की कमेंट करा. मित्रांनो आपण फायनली दिव्या आगार बीचला पोचलो आहे आणि हा जो लेफ्ट साईड आहे ना तो पूर्ण दिव्या आगार बीच कंटिन्यू आहे. झाडांमुळे काही दिसत नाही आपल्याला. सो जरा जागा शोधतो कुठेतरी व्यवस्थित गाडी लावून मग आपण आतमध्ये एंट्री करू. त्यासाठी मी जागा शोधतो. आणि जर बेस्ट आहे की जर गाडी बीचपर्यंत गेली तर वेल अँड गुड. सो त्यासाठी जागा शोधतो कधीपासून. तर मित्रांनो आपण ना दिव्या आगार बीचला पोचलो आहोत आणि दिव्या आगारची एंट्री ना अशी आहे बघा. सरळ सरळ रस्ता आहे आणि साईडला तुम्हाला दुकानाने दिसू शकतात. दिव्या आगार बीचला ना मित्रांनो किमान 4 ते 5 एंट्री आहेत वाटतं. मी 2 या 3ऱ्या एंट्रीला थांबलो आहे. आणि सर्व एंट्रींना तुम्हाला दुकानं दिसतील. कपड्यांची पण दुकानं तिथे. क्लायमेट बघा पाठचा काय भारी वाटतो आहे ना. निळे निळे ढग एकदम भारी वाटतात आहे. सो संध्याकाळ झाली आहे त्यामुळे क्लायमेट मस्त झालं आहे. चला आता बीच फिरूया. उंट बघा. मित्रांनो बीच एक नंबर आहे. इथे क्राऊड पण खूप आहे, प्रमाणाच्या बाहेर आहे. पण बीच एवढा मोठा आहे ना त्यामुळे काही वाटत नाही. क्राऊड आहे की नाही, क्राऊड खूप आहे इथे.
तर मित्रांनो आताच आपण देवी आगार बीचला पोचलो आहोत. मस्त फिरलो, ड्रोन शॉट पण चुम्मेश्वरी म्हणजे एकदम बाप आलेत. सो आता आपण इथे व्हिडिओ थांबवतो आहे आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आपला हा कोस्टल राईडचा लास्ट पॉईंट होता 3ऱ्या दिवसाचा देवी आगार बीच. तो मस्त विजिट केला आहे, फिरला आहे आणि असे नजारे ना खूप कमी मिळतात भावांनो. ह्यासाठी मी थोडा लेट निघालेलो ना, आज तो आपल्याला भेटला आहे मस्तपैकी. कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला कोस्टल राईड कशी वाटली. त्यासोबत तुम्ही सांगा की प्लेसेस आवडल्या की नाही आवडल्या आणि कोस्टल राईड आपली व्यवस्थित झाली की नाही भावांनो. झाली ना? तर तसं पण सांगा. जर झाली नसेल तसंही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. सांगा, आपण नेक्स्ट टाईम बेटर प्लॅन करू आणि बेटर हे करू. सो भेटू आता डायरेक्ट मुंबईला सकाळी, बघू रात्री किती वाजता पोचतात आहे. सो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि बाकीच्या सर्व व्हिडिओ बघा आणि फुल मजा घ्या की कोस्टल राईड कशी होती. आणि तुम्हाला नजारे दाखवतो परत एकदा, ते तुम्ही परत एकदा बघून घ्या. सो तुम्हाला बरं वाटेल, खूप बरं वाटेल.